सात्विक थाळी, सात्विक आहार असे शब्द आपण ऐकलेले असतात. पण खरंच सत्व किंवा सात्विक आहार आणि मनाचा संबंध माहितीये? जे तुमचं अस्तित्व टिकवून ठेवतं ते म्हणजे सत्व. उपनिषदांमध्ये असं म्हटलंय की आपण जे अन्न खातो त्या अन्नाचा अगदी सूक्ष्म भाग आपले विचार तयार करत असतो. आणि म्हणूनच ज्याचा आहार सात्विक त्याचे विचारही सात्विक. आता प्रश्न पडतो की सात्विक आहारात नेमकं येतं काय? तर याचं उत्तर तुम्हाला येत्या काही भागांमध्ये मिळेलच. पण आज सुरुवात करूया नाचणी सत्वाने. एका मिनिटात झटपट होणाऱ्या शेकडो रेसिपीजचे रील्स तुम्ही बघितले असतील. पण हे सत्व तयार करण्यासाठी जवळपास 4 ते 5 दिवस लागतात. आणि म्हणूनच तर त्याचं इतकं महत्त्व आहे. नाचणी 5-6 वेळा स्वच्छ धुवून काही वेळ भिजत घालून एका सुती कापडात बांधून ठेवायची. 36 तासांनी थोडेसे मोड आल्यानंतर छान वाळवून भाजून तिचं पीठ करायचं. सत्व तयार. गरम दुधात चमचाभर घालून किंवा पेजेसारखं आटवून बऱ्याच पद्धतीने खाता येतं. रोजच्या गडबडीत ही सगळी प्रोसेस करायला वेळ नसल्याना तर सोंकणचं नाचणी सत्व खात्रीशीर आणि उत्तम पर्याय आहे. यात साधं कोको पावडर युक्त किंवा गूळ युक्त असेही पर्याय आहेत. नाचणी सत्वाबद्दलचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये लिहितेय, जरूर बघा. नाचणी ही तृणधान्यांमध्ये पचायला सर्वात हलकी, त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांना ही खूप लाभदायक आहे. त्यामुळे ज्यांना पित्ताचे विकार होतात किंवा उष्णतेचे हीटचे त्रास होतात त्यांनी याचा वापर भरपूर करावा. आयर्न किंवा कॅल्शियमचा रिच सोर्स आहे. त्यामुळे हाडं बळकट होण्यासाठी किंवा गर्भिणींमध्ये किंवा लहान बाळांमध्ये, वाढीच्या वयाच्या मुलांमध्ये याची लापशी किंवा याची खीर असे काही पदार्थ सत्व स्वरूपात देऊ शकता. तसंच ही पचायला हलकी असल्यामुळे जे आत्ताच आजारपणातून उठेत, जस्ट बरे झालेत अशा लोकांना पण नाचणी सत्व भरपूर खायला द्या. ग्लुटेन फ्री आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे डायबेटीसच्या पेशंटनी पण याचा वापर भरपूर केला तरी बिनधास्त काही हरकत नाही.